ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पावसाच्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतोय आणि जाऊया चिपळूणमध्ये, कारण चिपळूण शहराला आज दिवसभर पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला होता आणि शहरामधील शिव नदी आणि वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण, गोवळकोट, पेढे, मिरजोळी या भागामधल्या शेतांमध्ये सुद्धा पुराचं पाणी हे शिरलेलं होतं। शहरामधल्या पुराची ड्रोनच्या माध्यमातून चिपळूणमधल्या ओंकार भालेकर यांनी टिपलेली ही खास दृश्य आपण बघतो आहोत। शिव नदी आणि वशिष्ठी नदीला पूर आला आणि त्यामुळे चिपळूणमधला असंख्य जो भाग होता, परिसर होता, या सगळ्याला पुराच्या पाण्यानं वेढा दिला होता। चिपळूणमधल्या गोवळकोट इथल्या अनेक घरांना सुद्धा पुराचा वेढा बसलेला आहे। गोवळकोटच्या चर भागामधली घरं ही पाण्याखाली गेली। सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे, मात्र अनेक मार्ग अद्यापही पाण्याखाली गेलेले आहेत। गोवळकोट इथल्या करंजेश्वरी मंदिराकडे जाणारा मार्ग सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेला आहे, बंद झालाय। तर आपण बघतोय रत्नागिरीच्या चिपळूणमधली ही दृश्य आपण बघत होतो। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे चिपळूणच्या बस स्थानकामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं। अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे चिपळूणमध्ये ग्रामीण भागामधली बस सेवा ही ठप्प झाल्याची स्थिती सध्या दिसतेय। तर रत्नागिरीच्या चिपळूण बस स्थानकाची ही दृश्य आपण बघतोय, अक्षरशः तळ्याचं स्वरूप आल्याची स्थिती। रत्नागिरीच्या नंतर रायगड जिल्ह्यामधील ही परिस्थिती नेमकी काय आपण जाणून घेऊयात। रायगडच्या